सर्वप्रथम सर्वांना जय जोहार, जय आदिवासी। मी सागर पावरा, एनुसवाई जिल्हाध्यक्ष। म्हणजे एनुसवाई काय से ते आखान म्हणून तुमरा मोना मावे सध्या दाडीन इंस्टाग्राम पर रील वगैरे बालता होता है। नेमकं यो काय से एनुसवाई हे एक प्लॅटफॉर्म आहे जे विद्यार्थ्यांसाठी लढत असते। तशीच पहिल्यांदा आपल्या 3 महिने अगोदर एनुसवाई आपण नंदुरबारमध्ये स्वतः घेऊन आलो। आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असतो। ते काही असो, हॉस्टेलचं असो किंवा स्कूल्स कॉलेजचे बाहेरचे काही अडचणी असेल तर आम्ही त्यांच्यासाठी लढत असतो। इथे येण्याचं एकच कारण होतं की आपल्या आदिवासी त्यांना संवाद साधायचं, त्यांची अडीअडचणी समजून घ्यायचं। आणि अजून एक मेजर इश्यू होता, त्या इश्यूसाठी आपण इथे आलेलो आहे। सध्या तुम्ही सगळे शिकताय ना? तर शिकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? म्हणजे तुम्हाला नोकरी करायची ना? शिकल्यानंतर शिकता कशाला आहे? का असं लग्न करून घरी बसून काय त्या शेतात बेतात ते तेवढंच काम आहे का? नोकरी बी करायची आहे तुम्हाला? करायचं आहे ना? मग तुमचं भविष्य पुढं इन फ्युचर तुमचं भविष्य सुधारायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नाही? तर आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र एनुसाईच्या वतीने जे 2 वर्ष अगोदर जी सरकार निवडली होती, महायुती सरकार, तिने एक वादा केला होता। त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं होतं की आम्ही 17,000 सरकारी नोकरी काढू आणि प्रत्येक बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार पोराला आम्ही 10,000 देऊ। कोणाला भेटले का तुमच्यातले? एखाद्याला भेटले? म्हणजे 2 वर्ष होऊन सुद्धा हे काही अंमलबजावणी झाली नाही। तर याच कारणास्तव आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून 50 आदिवासी विद्यार्थी नागपूरला 12 तारखेला जाणार। आम्ही का जाणार आहे? आम्ही तुमच्यासाठी जाणार आहे। कारण आम्ही सुशिक्षित आहे, आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे, आमचं शिक्षण झालं आहे, आम्हाला रोजगार नाही। आम्ही आमच्यासाठी बी जाणार आहे, आम्ही तुमच्यासाठी बी जाणार आहे। तर तुम्हाला त्यासाठी एनुसवाई महाराष्ट्राला फक्त एकच मदत करायची, करणार का? खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला एक मिस कॉल करायचा आहे। तुम्हाला नागपूरला यायची गरज नाही, तुमच्यासाठी आम्ही जाऊ। फक्त तुम्हाला एक मिस कॉल करायचा आहे। मिस कॉल करणार की नाही? हे तुमचा भविष्याचा प्रश्न आहे। मिस कॉल नाही केला तर तुम्ही तुमच्या भविष्यासोबत खेळताय, समजून चला। कारण आम्हाला फक्त तुमचा बॅकअप म्हणून फक्त एकच मिस कॉल पाहिजे। आम्ही तुमच्यासाठी नागपूरला जाऊन विधानसभा घेराव करणार आहे। विधानसभा घेरावमध्ये आमचा काय होईल आम्हाला नाही माहिती, जेलमध्ये राहू काय राहू, आम्ही तुमच्यासाठी लढू। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, मिस कॉल द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आम्ही संपूर्ण एनुसवाई नंदुरबारच्या वतीने आता तुमच्यासाठी लढणारे पोरं आज तुमच्या समोर आहे। तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील बिनधास्त सांगायचं, काही अडचण असतील बिनधास्त सांगायचं। आम्ही त्वरित सॉल्व करता येईल तर त्वरित करू। जर टाईम लागला, आम्ही जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत आम्ही तुमच्यासाठी जाऊ। प्रत्येक प्रश्न तुम्हाला मांडायचे आणि कोणाला घाबरायचं कारण नाही। कशाला? तुम्ही एक आदिवासी शहर आहेत का? आदिवासी कोण आहे? या देशाचे ओनर आपण। तर तुमचा मूलभूत अधिकार तुम्हाला सांगता यायला पाहिजे, तुम्हाला बोलता यायला पाहिजे। मी पण आदिवासी, मला बी बोलता येत नव्हतं, पण जेव्हापासून मी एनुसवाईमध्ये जोडला गेलो, मी दिल्लीत गेलो, मी मुंबईला गेलो, मी बोलायला शिकलो। तर तुम्ही बी शिका। तुमच्या अडीअडचण इथं मांडा, आम्ही तुमची अडीअडचण जेवढी सॉल्व करता येईल तेवढी आम्ही तुमच्यासाठी करू।